दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृत आहे. श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजेशम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाशी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईची अमृती संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवर्य आदरणीय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री गोपालकृष्ण मंदिर संचालक तामसा दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाष्य ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल महानभाश्रम भानखेडी या आश्रमाचे संचालक, जिथून आपली पोथी प्रसारित होते आहे ऑनलाईनच्या माध्यमातून, श्री गोविंद गुरुकुल महानभाश्रम भानखेडी कवीश्वर कुलाचार्य कारंजीकर बाबाजी बाबांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. काल आपण दत्तकवच महाभाष्याची 15वी टीकेचा समारोप करत असताना बघितलं की दत्तात्रय प्रभूंचं दर्शन, परमेश्वराचं दर्शन हे जीवाला दुःखातून मुक्त करणार आहे. आणि दुसरा एक आपण संदर्भ बघितला होता की जो म्हणाले क्षणिक सुखामध्ये न रमता स्वतःमध्ये वैराग्य गुण निर्माण करून इंद्रियांना अधीन होऊन अहंकाराला बाजूला करून ज्याने बाजूला केलं त्याला म्हणाले जन्म मृत्यू जरा व्याधी या दुःखापासूनही परमेश्वर त्याचं रक्षण करतात. म्हणून परमेश्वराला वंदन करणं कधीही श्रेष्ठ म्हणाले. देवतेला वंदन करण्यापेक्षा, कुठल्या जीवाला वंदन करण्यापेक्षा, जीवाला वंदन म्हणजे कुणा जीवाची भक्ती करण्यापेक्षा परमेश्वराचं जे दर्शन आहे ते जीवाला दुःखातून मुक्त करणारं आहे. आणि म्हणून कृष्णाला दर्शन करावं, दत्तात्रय प्रभूंना दर्शन करावं. कृष्ण म्हणजे आकर्षती, दत्त म्हणजे आकर्षती. आणि ज्याने देवाला दर्शन केलं तो म्हटले सर्वस्व विसरून जातो आणि परमेश्वराच्या चरणी लीन होतो आणि परमेश्वरही त्याला दुःखातून मुक्त करतात. हे आपण काल बघितलं. आणि म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर ज्ञान प्राप्त करून भक्ती प्राप्त करावी, वैराग्यही प्राप्त करावं. या सगळ्यांचा उगम ज्ञानामधून होत असतो. कुठलीही क्रिया करत असताना ज्ञान फार महत्वाचं आहे. अज्ञानपूर्वक क्रिया परमेश्वराला चालतच नाहीये. म्हणून परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी ज्ञान भक्ती वैराग्य तिन्हींचा उगम फार महत्त्वपूर्ण सांगितला. काल आपण संदर्भ बघितले ना. आपल्या जीवनामध्ये आपण ज्ञान प्राप्त करूया, ज्ञानाप्रमाणे वाटचाल करूया, स्वतःमध्ये वैराग्य निर्माण करूया. हे आपण काल बघितलं. आपण आज 16वी टीका प्रारंभ करणार आहोत. सुरुवातीला कवींनी अभंग घेतला, आपण तो अभंग बघूया. आती गोडवाणी त्या भृगु ऋषीची, आती गोडवाणी त्या भृगु ऋषीची, रुची अत्रेयाची वाढत से,
रुची अत्रेयाची वाढतसे प्रत्यक्ष प्रगटे गुण घेऊनिया प्रत्यक्ष प्रगटे गुण घेऊनिया मातानुसया आनंदली मातानुसया आनंदली बेकामने करू तयाला नमोन भिकामने करू तयाला नमन अत्रीचा नंदन पाहू डोळा अत्रीचा नंदन पाहू डोळा हाती गोडवाणी त्या भृगु ऋषीची हाती गोडवाणी त्या भृगु ऋषीची रुची अत्रेयाची वाढतसे रुची अत्रेयाची वाढतसे. कवींनी प्रथमतः अभंग सांगितला. संबंध लावतात की हृदयाची मशागत करणारा गोपाल कृष्ण महाराज आहेत, ते शेतकरी आहेत, ते हृदयाची मशागत करतात. कोण? गोपाल कृष्ण महाराज. परंतु त्यांचं जे पूर्वरूप आहे म्हणाले ते दत्तात्रेय प्रभू आहे. दत्तात्रेय प्रभूंचं वर्णन करण्यासाठी भृगूच्या मधुरवाणीला गोडवा मिळाला. भृगु ऋषींनी आपल्या मधुरवाणीने दत्तात्रेय प्रभूंचं वर्णन केलं, स्तुती केलेली आहे. दत्तात्रेय कवच म्हणजे नेमकं काय? भृगु ऋषीने दत्तात्रेय प्रभूंची केलेली गोड स्तुती आहे. आणि ही गोड स्तुती म्हणाले हृदयाची मशागत करणारी आहे. ज्याप्रमाणे गोपाल कृष्णांनी गीतेमध्ये आपल्या देहाला क्षेत्रज्ञ असं म्हटलं, क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. कारण की हृदयाची मशागत कधी होते? जेव्हा परमेश्वराच्या स्तुतींचं गुणानुमोदन, जेव्हा आपण या मुखाने परमेश्वराची स्तुती करू तेव्हा आपण शुद्ध हो, निर्मळ हो. ज्याप्रमाणे आपण शेतीमध्ये पाहतो की शेतीची मशागत केल्यानंतर ती जमीन आपण शुद्ध आणि स्वच्छ करतो, नंतर त्यामध्ये बीजारोपण म्हणजे बी पेरत असतो, तेव्हा ती जमीन आपल्याला 1000 दाणे देत असते. एक दाणा आपण पेरला जमिनीमध्ये, मशागत केलेल्या जमिनीमध्ये एक दाणा पेरला की जमीन आपल्याला मशागत केल्यानंतर 1000 दाणे देते. कधी देते? आपण तिची उत्तम प्रकारे मशागत केली, त्याची स्वच्छता केली, टापटीपणा निर्माण तिथे केला. आपलं हे जीवन आहे हे जीवन अनेक कर्माने मळाने भरलेलं आहे, अनेक कर्माने मलिन झालं. आपला आत्मा अनेक कर्माने मलिन झाला. तो शुद्ध कसा करायचा? त्याच्यामध्ये परमेश्वराच्या नामाचं बीजारोपण करायचं, स्तुतीस्तवनाचं बीजारोपण करायचं, भक्ती आचरायचं आहे ना, ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, वैराग्य करायचं आहे ना, मग आपली जमीन ती शुद्ध करावी लागेल. तेव्हा ज्ञानाचा, भक्तीचा, वैराग्याचा उगम म्हणाले तर जमिनीमध्ये होईल. गोपाल कृष्ण महाराज आपले हृदयाची मशागत त्यांनी गीतेमध्ये भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये केली, म्हणून याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं. आपण तर आत्मा सगळा मलिन करून टाकला आणि मग परमेश्वराला प्राप्त करायचंय ना आपल्याला. आपली जमीन म्हणजे देह शुद्ध करावा लागेल, तेव्हा तिथे विचारांचं बीजारोपण होईल. म्हणून धर्मामध्ये सांगितलं राजसी पुरुष, तामसी पुरुष कामाचा नव्हे, सात्विक पुरुष इथे कामाचा सांगितला. सात्विक पुरुष म्हणाले उत्तम प्रकारे धर्माचरण करू शकतो, साधनाही करू शकतो. म्हणून आम्हाला सत्वस्थ व्हायला सांगितलं. म्हणजे काय? आपली जमीन चांगली ठेवायची, म्हणजे शरीर जे आहे, जमीन म्हणजे जे शरीर आहे ते चांगलं ठेवायला सांगितलं. आणि भृगु ऋषींनी म्हणाले आपल्या मधुरवाणीला त्यांनी गोडवा दिला. जमीन, आपलं शरीर का बरं शुद्ध पाहिजे? कारण की शुद्ध तो परमेश्वर सांगितला की नाही. मग आपण जर अशुद्ध झालो, आपण त्याला प्राप्त करू शकू का? आपल्याला तो शुद्ध परमेश्वर भेटेल का? कधी नाही भेटणार. आपण जर स्वतः अशुद्ध राहिलो, आपली जमीन आपण चांगली नाही केली, जमीन म्हणजे शरीर, आपण आपलं शरीर स्वच्छ नाही केलं, निर्मळ नाही केलं, म्हणून जे का अंतःकरणातला जो आपला
लागलेनी मलिनताय. अनेक रागाने, द्वेषाने, कामाने, क्रोधाने, मत्सराने, वाईट कृतीने आपण मलिन झालेलो आहोत. म्हणून आपली जमीन शुद्ध करायची पहिली. जेव्हा तुम्ही मानव संप्रदायामध्ये येता तेव्हा तुम्हाला पहिलं शुद्ध करून घेतलं जातं. म्हणजे काय? तुमची जमीन पहिली शुद्ध केली जाते. तुमच्या देहामध्ये जे देवता भक्तीचं जे तण आहे, जे काही विचारांचं तण आहे, तण म्हणजे वाईट गोष्टी नाही का, तण म्हणजे गवत. जेव्हा निरर्थक जे गवत, जे बिनकामाचं असतं ते शेतामध्ये उगवतं, मग ते काय करतं? चांगलं जे पीक आहे ते येऊ देईल का? येऊ देत नाही. त्याप्रमाणे चांगलं प्राप्त करायचं, मग पहिलं वाईट काढून टाकावं लागेल. स्वामींनी सांगितलं की नाही, अनुसरायचे, अहंकार बाजूला टाकावा लागेल, तो काढावा लागेल, त्याला प्रतिबंध करावा लागेल. तो काढून फेकू शकत नाही आपण, ते लागलेले स्वभाव आहे, पण त्याला मात्रा देऊ शकतो. म्हणून मात्रा द्यायला सांगितले. नाश नाही होत. नाश होईल का? एखाद्याचा स्वभाव आहे, त्याचा नाश होतो का? तो मात्रा देऊ शकतो. एखादा खूप तमतम करतो, खूप चिडचिड करतो, परंतु त्याला संयमित करावं लागेल नाही का. स्वभावांना मात्रा द्यायला सांगितली, प्रतिबंध करायला सांगितलेला. स्वभाव म्हणजे कोणते? देहीचे अष्टस्वभाव सांगितले ना, क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा. सगळं कमी प्रमाणामध्ये घ्यायला सांगितलं. जेवण कमी प्रमाणामध्ये, पाणी जेवढं लागेल तेवढं घ्यायला सांगितलं, निद्रा जेवढी लागेल तेवढी घ्यायला सांगितली. किती पण झोपाय सांगितलं का आपल्याला? नाही सांगितलं. प्रत्येक गोष्टीला मात्रा, म्हणजे जेवढं तुम्हाला लागतं तेवढंच आपल्याला घ्यायला सांगितलं. आणि राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्याग, यांना प्रतिबंध करायला सांगितलं. जरी तो आला तर त्याला संयमित करायला सांगितलं. तो साधू जो रागाला संयमित करतो त्याला साधू असं म्हटलेलं आहे. जो विकरत नाही तो साधू असं म्हटलेला आहे. म्हणून काय सांगितलं? त्याला प्रतिबंध करायला सांगितला. संयमित करायला सांगितलं. म्हणजे एक लक्षामध्ये घ्या, तुम्ही म्हणसाल बाबा तुम्ही संयमित करायला सांगता, याचा अर्थ असं नाही कुणी काही बोलून कुणी काही सहन करेल, असं नाही हो. हा निरर्थक जर कुणी काही म्हणत असेल तर ते आपण सहन करू नये. आता एखादे साधनवंत आहे, त्याला जर कोणी काही बिनकामी नावं ठेवत असेल, काही म्हणत असेल, तर तुमचं ऐकून घेणार आहे का? तो रागवेलच ना तुम्हाला. आता तुम्ही काही नावं ठेवताय धर्माला, कशाला कोणी काही नावं ठेवताय, ऐकून घेईल का कोणी तुमचं? नाही, तिथं नाही ऐकायला सांगितलं. आपल्या देवाला, धर्माला बिनकामी जर कोणी काही त्रास देसेल तिथं ऐकायला नाही सांगितलं, परंतु लक्षण त्यांनी सांगितलं की ही गोष्ट आपण संयमित करायची. एवढं बी नरम राहता येत नाही की लोक तुमच्या डोक्यावर बसतील, एवढं पण गरम राहता येत नाही, लोक तुमच्या जवळ येणार नाही. आपल्याला जीवनामध्ये मध्य सत्ता आला पाहिजे. आणि म्हणून मला प्रश्न केला, म्हटले बाबा आमचा असा प्रकारचा व्यवहार आहे, आम्ही कसं करावं? म्हटलं तो तुमचा व्यवहाराचा भाग आहे. मी तुम्हाला धर्माच्या गोष्टी करतो आहे की धर्मामध्ये, परस्परामध्ये आपण परमप्रीती ठेवावी हे सांगितलं होतं. व्यवहार भाग वेगळा आहे. आता कुणाला काही मागायचं असेल, भांडल्याशिवाय देतो का? तो देत नाही. तो तुमचा व्यवहाराचा प्रश्न आहे. परंतु धर्माशी करत असताना धर्मामध्ये व्यवहार नाही आणायचा ना व्यवहारामध्ये धर्म नाही आणायचा, लक्षामध्ये ठेवा.
व्यवहार व्यवहाराच्या जागी ठेवावा आणि धर्म धर्माच्या जागी ठेवावा. काही काही लोक धर्माचं आमिष करून एकमेकाला फसवतात आणि फसवल्यानंतर ते सांगतात की आम्ही तुम्हाला धर्म म्हणून दिलेलं होतं, आम्ही धर्म म्हणून केलेलं होतं. धर्माने फसवायला सांगितलं का तुम्हाला? काही काही सांगतात बघा, म्हणे बाबा आम्ही ना तुमचं धर्म म्हणून त्यांना मी अमके रक्कम दिलेली होती, पण त्यांनी आम्हाला फसवलं. इथे धर्म का बरं तुम्ही मध्ये आणला? जेव्हा तुम्ही ज्याला कोणाला काही दिलं तेव्हा तुमचा तो व्यवहार आहे. तर फसवलं इथे धर्माचा काही विषय अजिबात येत नाही, तो त्याचा स्वार्थीपणा झाला. म्हणून आपण धर्मामध्ये व्यवहार आणायचं नाही, व्यवहारात धर्म आणायचं नाही. तुमचा व्यवहार काय तो व्यवहार आपण तिथे बघावा. परंतु जरी तुम्ही धर्माचं म्हणून काही देवाणघेवाण कुणाला केली तरी पण तो तुमचा व्यवहाराचा विषय राहिला. मग काही लोक त्याला धर्माचं लेबल लावतात. तुमच्या धर्मामध्ये असं असतं का, तुमच्या धर्मामध्ये तसं असतं का? धर्माने कुठे कोणाला फसवायला सांगितलं? त्याची बुद्धी फिरली, त्याला धर्म काय करणार? म्हणून व्यवहार करत असताना धर्माचा आमिष कोणाला देऊ नका, हे लक्षामध्ये गोष्टी घ्या. आणि बरीच लोक अशी करतात, बरीच प्रश्न विचारतात की म्हणाले बाबा असं नसं असं केलं, असं असतं का आपल्यामध्ये? जेव्हा तुम्ही व्यवहार करता तेव्हा तो व्यवहार करत असताना तुम्ही तो पुढचा कसा आहे हा पण व्यवहार केला पाहिजे. आणि ज्याच्या सोबत केला त्यांनी सुद्धा धर्माला गालबोट लागू नये हा त्यांनीही विचार केला पाहिजे. आपला स्वार्थ संचरतो, आपण धर्माचा आमिष करतो, बरोबर आहे. व्यवहारामध्ये दिली कोणी कोणाला पैसे, धर्माचा असेल कोणी कोणी असेल, पण त्याला कोणी आता फसवलं. आपण काय करतो? तुमच्या धर्माने शिकवलं का तुम्हाला? आपण धर्माचं लेबल लावतो. धर्म कुणाला फसवावं असं अजिबात शिकवत नाही. धर्म काय सांगतो? व्यवहाराचे व्यवहार व्यवहाराच्या जागी आणि धर्म धर्माच्या जागी. तुम्ही धर्माला एखाद्याला दिले काही पैसे, तुम्ही त्याला खुश होऊन जातो, भाग धर्माचा. परंतु जे तुम्ही दिले ते मात्र त्यांच्याकडून तुम्हाला घेतलंच पाहिजे, घ्यावंच लागतं. व्यवहार आहे ना तो. आणि खरा खोटा व्यवहारच सांगितला. व्यवहारात खोटंही बोलावं लागतं. सत्य नृत्य व्यवहार सांगितलाच की नाही, काही खरं काही खोटं बोलावं लागतं. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या कुठल्या मोठ्या रकमेचा व्यवहार करता ते मात्र करत असताना धर्माला पुढे आणू नका, हे मला तुम्हाला सांगायचं. धर्माची शिकवण आपल्या उत्तम प्रकारे आहे. माणसं बदलतात, व्यक्ती बदलतात, त्याला धर्म काय करू? धर्म तर जागेवरच आहे ना. स्वामींनी जो आचार सांगितला, आचार चालूच आहे, करणारे करतात. म्हणजे देवाने सांगितलं, आचरेल त्याचा धर्म सांगितलेला आहे. जसं ज्याप्रमाणे कसेल त्याची शेती, जो कष्ट करेल त्याची शेती सांगितली आणि जो आचार करेल त्याचा धर्म सांगितला. आणि म्हणून हा मुद्दा लक्षामध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही कोणाचे व्यवहार करता तिथे धर्मामध्ये आणू नका. आणि आपण निरर्थक धर्माला नाव आपण ठेवू नये. धर्म चांगलाच आहे, तो कधी वाईट नसतो. शिकवण चांगली असते, फक्त आपण चुकतो, आपण बदलतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणून जे कोणी काही व्यवहार करत असतील त्यांनी पारदर्शक व्यवहार करावा. आणि जरी काही तुमचं नंतर झालं तिथे मात्र धर्म आणू नये, हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून धर्म धर्माच्या जागी आणि व्यवहार व्यवहाराच्या जागी ठेवावा. ठीक, आपण आता पुढे बघूया. आपला विषय चालला होता की मशागत, आपण हृदयाची मशागत केली पाहिजे. आणि म्हणून हृदयाची मशागत जर आपण केली तर त्यामध्ये म्हणाले आपण आपलं जर हृदय चांगलं असेल, आपलं मन चांगलं असेल, आपण त्या हृदयाने
आपण या मुखाने आपण त्या परमेश्वराचं गुणगान करू, पण कधी जमीन चांगली पाहिजे. पण आपण जे शरीर आहे ना, आपलं सगळं त्याला आपण मलिन करून टाकलं, इतकं मलिन करून टाकलं. कारण आपण सगळी मग फसवाफसवी करत असतो. आपण देवाला फसवतो, धर्माला फसवतो, हो की नाही? आपण फसवत असतो. का फसवलं आपण? आपले शरीर अशुद्ध होऊन गेले, म्हणून ते शुद्ध करायचं. एका कवीने फार सुंदर एक भजन सांगितलं. मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे. तूने मुझको जग में भेजा, निर्मल दे कर काया, आकर के संसार में मैंने इसी को दाग लगाया. जन्म जन्म की मैली चादर कैसे दाग छुड़ाऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे. इन पैरों से चल कर तेरे मंदिर कभी न आया, जहाँ जहाँ हो पूजा तेरी कभी न शीश झुकाया. हे दाता मैं हार के आया, अब क्या हार चढ़ाऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे. फार सुंदर कवींनी वर्णन केलं. ते सांगतात की हे देवा, एका जन्मामध्ये एका जन्मोजन्मी मी मळणत्वातही पावा, आणि असं हे जे शरीर हे आहे, अस्वच्छ शरीर घेऊन ज्याला मळून टाकलं मी, तुझ्या दारामध्ये मी कसं येऊ? देवा, तू मला कशाला सृष्टीमध्ये पाठवलं होतं? कशाला पाठवलं होतं? की या जीवाने ज्ञान प्राप्त करावं, आचरण करावं आणि आपला उद्धार करून घ्यावा. हे देवा, तू मला यासाठी पाठवलेलं होतं. फार मार्मिक त्या काव्यामध्ये फार संदर्भ गुंतलेले आहेत. परंतु इथे आल्यानंतर त्याला मी मलिन करून टाकलं. प्रपंच प्रपंच करत बसलो, कर्म कर्म करत बसलो, आणि कर्माने मी अशुद्ध होऊन गेलो. परंतु म्हणाले, हा जो डाग लागलेला आहे, तुझ्या दर्शनाशिवाय, तुझी स्तुती केल्याशिवाय कधीच निघणार नाही. म्हणाले, कुठल्या पानाने हा डाग स्वच्छ होणारा नाहीये. जेव्हा मी परमेश्वराचं गुणगान करेल तेव्हा म्हणाले, हा झालेला आत्मा जो मलिन आहे तो शुद्ध होणार आहे म्हणाले. म्हणून म्हणाले, परमेश्वराचं स्तवन करावं, स्तुती करावी, पठण करावं, चिंतन करावं, स्मरण करावं, सेवा करावी. का करावी? ही विधी काबर करावी? जे काय आम्हाला मलिनत्व आलं, एका जन्माचं नव्हे, अनेक जन्माचं आम्ही मलिन झालो, जन्माजन्माने बांधलो आपण, नाही का? आपण या जीवाने 81 कोटी 1.25 लाख 9 आणि 10वी माया यांची सगळी मळाची रचना जीवानी केली. सगळ्या देवतेचे मळ आपण रचले, आपण मलिन झालो, मळाने बांधल्या गेलो, मळाने मलिन झालो, कर्माने मलिन झालो, षडविकाराने मलिन झालो. सगळं आपलं मलिनत्व आपल्या ठिकाणी आहे. कर्म करून मलिन झालो. कर्म केलं की मनुष्य बांधला जातो, तो मलिनत्वातही पावतो.
एकच जागा, ते म्हणजे परमेश्वराचं चरण, परमेश्वराचं स्तवन, नामस्मरण. म्हणून आपल्यामध्ये पद्धत आहे, स्मरण करतो, सेवा करतो, त्याचप्रमाणे आपण पारायणही करावं. बघ आला की नाही संदर्भ. भृगु ऋषींनी का देवाचं पठण केलं? कारण की म्हणाले, परमेश्वराचं पठण केल्याशिवाय, म्हणतात की जे आमचा जो आत्मा मलिन झाला, जी जमीन मलिन झाली, शुद्ध होऊ शकत नाही. एकच फक्त परमेश्वर. दुसरं त्यांनी सांगितले की जहा जहा वो पूजा तेरी, ज्या ज्या मंदिरामध्ये देवा तुझी पूजा झाली त्या मंदिरात मी कधी या पायाने गेलो नाही, तुला कधी मी वाकून नमस्कार केला नाही, कधी मी तुझं स्मरण केलं नाही. सगळा जो वेळ आहे मी प्रपंचाला दिला, तो वेळ तुला मी कधी दिलाच नाही. सगळं मी प्रपंचाला वेळ दिला, परिवाराला वेळ दिला, नातेवाईकांना वेळ दिला, संबंधांना वेळ दिला, पण देवा तुझ्या पुढे नतमस्तक मी झालो नाही रे बाबा. देवतेपुढे वाकलो, जीवापुढे वाकलो, नको त्याचे पाय धरले, परंतु म्हटले देवा असं मला कधी वाटलं नाही की तुझ्या मंदिरात जावं, ज्या ठिकाणी तुझं अधिष्ठान आहे, जिथे पूजा चालते त्या मंदिरात जावं, तुझं नाम घ्यावं, नतमस्तक व्हावं म्हणाले, असं कधी मला वाटलं नाही. जीवनामध्ये मी हरून गेलो, सगळं हरलो. सगळं म्हटले मी हरून आलो, सगळं हरलो, नंतर मी तुला हार चढवतो. कधी? एवढं मलिन आत्मा माझा होतो. सगळीकडे हरलो, सगळीकडे बघितलं, कुठंच काही नाही, परंतु शेवटी समजलं एका देवाशिवाय, एका परमेश्वराशिवाय आपल्याला शुद्ध करणारा कुणी नाही, एका परमेश्वराशिवाय आपल्याला मोक्ष देणाराही कुणी नाही, एका परमेश्वराशिवाय म्हणाले आपल्याला तारणहार कुणी नाही, एका परमेश्वराशिवाय दुःखमुक्त करणारा कोणी नाही. हे कधी समजलं? सगळीकडे फिरून नंतर समजलं. हरलो देवा, सगळीकडे मी हरलो, नंतर तुझ्या ठिकाणी आलो. नाही का, जेव्हा आपले सगळे रस्ते बंद होतात तेव्हा आपण देवाच्या दारामध्ये जातो. आपण पहिलं जातो का देवाला हार अर्पण करायला? नाही जात. इकडं हार घालेल, तिकडं हार घालेल, म्हणजे देवता भक्ती करेल, जीवाकडे जाईल, कुठे जाईल, जिकडे तिकडे नको तिकडे जाईल, सगळे उपाय करेल, मग शेवटी कुठे हार घेऊन येतो, मग म्हणतो चला आता देवाकडे. आता सगळे रस्ते थांबले तर देवच आपले वाली म्हणतो. सगळीकडे हारला तिकडे, मग देवाच्या मंदिरात हार घेऊन येतो. तोच जर हार पहिला परमेश्वराला अर्पण केला होणार नाही का आपला फायदा? होईल. या पायाने दररोज मंदिरात जर गेलो तर आपली जी गती सुद्धा चांगली होईल. आणि म्हणून आपण एका नाही अनेक जन्माने मळणात्वा ते पावलो, अनेक कर्मा अनेक 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 जन्मामध्ये आपण कर्माने बांधलो. ऐसे अनंत सृष्टी कर्मे केली. त्याचा नाश आपण कधी करणार? स्वामी तर सांगतात, मळ कर्म फिटल्याशिवाय जीव आमच्या कृपेला पात्र होत नाही. मग आपण आपल्यात जे कठीणत्व असतं, जे मलिनत्व असतं, जे नाना प्रकारचे कर्म आपण जोडतो, ते शुद्ध व्हावं लागतं. शुद्धीकरण प्रक्रिया कधी सुरू होते? उपदेश घेतल्यानंतर विधिवत प्रमाणे आचरण करावं लागतं. प्रपंचामध्ये असेल की परमार्थामध्ये असेल, विधिवत प्रमाणे जो आचरण करेल तो हळूहळू हळूहळू काय होत जाईल? शुद्ध होत जाईल. सोनं असतं, त्याला चकाकी कधी येते? अग्नीमध्ये जावं लागतं, नंतर त्याला ते चकाकी निर्माण होत असते. तसं आपल्याला सुद्धा जे काही आपण हे कर्म जोडून ठेवली, दुःख जोडून ठेवली, याचाही नाश करावा लागेल की नाही? आपल्याला करावं लागेल.
म्हणून आम्हाला जे झोळेला 4 गाठी असतात, कसले असतात ते? शाब्द, अपरोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. या 4 गाठी आमच्या सोबत असतात. आणि ह्या 4 ज्ञानांना जो परिपूर्ण करतो तो म्हणाले परमेश्वराच्या कृपेला पात्र होतो, मोक्षाला प्राप्त होतो. ही जी 4 ज्ञाने सांगितली ही ब्रह्मविद्येमध्ये आहे. आणि त्यासाठी ब्रह्मविद्या शास्त्र फार महत्त्वाचं आहे. एक विद्या ती ब्रह्मविद्या सांगितली, ती परमेश्वराची विद्या सांगितली. अनेक देवतांच्या पण विद्या सांगितल्या. सूत्रपाठामध्ये विद्यामार्ग प्रकरण आहे. जेव्हा आपण सूत्रपाठ सुरू करू तेव्हा आपण ते पाहणार आहोत. परंतु एक विद्या ती ब्रह्मविद्या, ती परमेश्वराची. ब्रह्म जो परमेश्वर त्याची विद्या ती ब्रह्मविद्या. त्या ब्रह्मविद्येमध्ये ज्ञान सांगितली. असं तर आपण शब्दाने फक्त प्रत्यक्ष परमेश्वर अनुभवतो. आणि हे शाब्दज्ञान फार महत्त्वपूर्ण सांगितलं. हे जर शाब्दज्ञान परिपूर्ण आपल्याला झालं, परिपूर्ण म्हणजे ईश्वर तर आगाध आहे, ते होणार नाही. कुठे ना कुठे नाही जरी परिपूर्ण समजलं, परंतु आचार करण्यापुरतं, विधी प्राप्त करण्यापुरतं, निषेध कसा चुकवा, निषेध म्हणजे चुका, आपल्याकडून काही चुका होऊ नये. ईश्वरविधी आचरत असताना चुका घडू नये. आणि विधी म्हणजे नियमांचं पालन व्हावं. एवढं जरी ज्ञान झालं तरी तो आचार करू शकतो, तो भगवंताला प्राप्त करू शकतो. आणि हे ज्ञान हा परमेश्वराचा विधी, परमेश्वराचं स्तवन आम्हाला आमचं जे देह म्हणजे जी जमीन आहे अशुद्ध झालेली ते शुद्ध करण्याचं काम करत असतं. या ठिकाणी भृगु ऋषींनी सुद्धा दत्तात्रेय प्रभूंच्या मधुरवाणीमधून वर्णन केलं. आणि तीच मधुरवाणी कोणती, तो गोडवा कोणता, आपण दत्तात्रेय कवच महाभाष्याच्या निमित्ताने पाहत आहोत. हे दत्तात्रेय कवच जे आपण पाहत आहोत यामध्ये परमेश्वराची स्तुती आणि ती गोड वाणीने भृगु ऋषींनी केलेली आहे. परमेश्वराचं कोणतंही काव्य असो ते गोड असतं, कारण की त्यामध्ये कुठल्या जीवाचं वर्णन नाही, कुठल्या देवतेचं वर्णन नाही. त्यामध्ये केवळ आणि केवळ फक्त ईश्वराची स्तुती असते. आणि जो ईश्वराची स्तुती करतो म्हणाले तो उजळतो, त्याचा आत्मा ही शुद्ध होतो. जो काही मलिन झाला होता तो सुद्धा म्हणाले शुद्ध होतो. म्हणून पठणं, श्रवण पठन योगे चिंतने जीवशुद्धी. परमेश्वराचं श्रवण केल्याने, लीळांचं श्रवण केल्याने, पठण केल्याने, चिंतन म्हणजे नामाचं चिंतन केल्याने, जे काही ब्रह्मविद्या शास्त्र त्याचा घोग केल्याने म्हणजे पाठांतर केल्याने, मनन केल्याने म्हणाले या जीवाची शुद्धता होते. त्याचे अनेक प्रकार त्यांनी सांगितले. स्मरण करावं, सेवा करावी, शास्त्रचिंतन करावं, शास्त्रनिरूपण ऐकावं, लीळांचं निरूपण आपण श्रवण करावं, श्रीमद भगवद्गीता याचं आपण पठन करावं. ज्यांना नाही संस्कृत वाचता आली त्यांनी मराठी आपले भरपूर स्तोत्र आहेत ना, काव्यग्रंथ, तेही पठन करावे. म्हणजे दैनंदिनी जीवनामध्ये श्रवण पठन आणि चिंतन फार महत्त्वपूर्ण असतं. आणि हे श्रवण पठन चिंतन सेवा केल्याने आपल्यातला जो आत्मा जो मलिन आहे ना तो शुद्ध होत असतो. कर्म करून आपल्यामध्ये प्रकारचं कार्बन जडतं, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाकडे गाडी आहे. गाडीमध्ये कार्बन आलं की गाडी बंद पडते. आपण त्याला फिटरकडे घेऊन जातो. तो सांगतो याच्यामध्ये कचरा अडकलेला होता, तो फूक मारतो आणि तो प्लग लावून देतो आणि गाडी पुन्हा चालू होते. कचरा निर्माण झाला, एवढी मोठी 10 लाखाची गाडी थांबल्या गेली. मग परमेश्वराने जे आपलं अनमोल जीवन दिलं, मनुष्य देह दिला, ज्याची कुठली किंमत करता येत नाही, अनमोल असा जन्म दिला, देह दिला, परंतु आपण त्याच्यामध्ये सगळी घाण निर्माण केली. सगळं चुकीचं आहार विहार वर्तन आपण केलं. आणि म्हणून परमेश्वर भक्तीमध्ये तर शुद्ध माणूस फार महत्त्वाचा आहे. सूत्रपाठामध्ये आमच्या स्वामींनी सांगितलं, ब्रह्मविद्यामध्ये राजस पुरुष, तामस पुरुष
कामाचा नाही, जो सात्विक आहे तो इथे कामाचा सांगितला. म्हणजे तर प्रत्येकामध्ये राजस तामसपणा नाही का? आहे की, पण त्याला प्रतिबंध करायला सांगितला, तो दूर करायला सांगितला. कशाने दूर होईल? श्रवण पठन योगे चिंतने जीवशुद्धी. परमेश्वराचं श्रवण केल्याने, पठन केल्याने, चिंतन केल्याने आपल्यातलं जे राजस तामसपणा आहे तो दूर होईल आणि आपल्यामध्ये सात्विकता निर्माण होईल. म्हणून परमेश्वराचा विधी आचरत असताना, कुठलाही विधी करताना तो सात्विकतेने करावा. आणि जरी एखादा राजस तामस असेल त्याने सुद्धा जर विधी जर का केला तर तो सात्विक होतो. हा ज्याने करतो त्याचा तो अनुभव आहे, त्यासाठी करावं लागतं, मग अनुभव येत असतो. म्हणून ते नियमाने सुद्धा आपल्या घरी श्रवण, श्रवण पठन, जे काही तुमचे ग्रंथाचं पठन करत जा. चिंतन म्हणजे स्मरण किंवा जे निरूपण आपल्याकडे येतात, निरूपण श्रवण करत जा. नित्यनेमाने झालं पाहिजे, ते आमची आत्मशुद्धी करणारी विधी आहेत. या ठिकाणी भृगु ऋषींनी फार गोडवाणीने दत्तात्रय प्रभूंचं स्तवन त्यांनी केलं. तर म्हणाले, त्यांनी जे गोडवाणी स्तवन केलं तो श्लोक आपण आता बघूया. भृगुत्के मधुरे वाक्ये दत्तात्रेय स्तुती परे साक्षात व्यक्त स्वयं ब्रह्म दत्तात्रेय नमस्तुते. टीकाकार शंका करतात, म्हणाले या ग्रंथाची रचना कुणी केली, या स्तोत्राची रचना कुणी केली, शंका निर्माण केली. सांगतात की पक्ष भृगुत्के मधुरे वाक्ये, म्हणजे तिथं आता प्रयोग म्हणजे त्याला प्रमाण देतात. प्रयोग म्हणजे विस्तार. सांगतात की म्हणाले भृगु ऋषी ह्या त्या ग्रंथाचे भृगु ऋषी मूळ स्तोत्राचे कर्ते आहेत. स्तोत्रातली वाक्य ही त्यांची रचना आहे, त्यामध्ये सत्य आहे आणि ते सुंदर आहे आणि प्रियही आहे. जे कवच त्यांनी, दत्तात्रय कवच त्यांनी जे केलं ते कवच अतिशय सुंदर आहे आणि ते त्यामध्ये परमेश्वराची स्तुती त्यांनी केली. अनेकांना संभ्रम आहे, दत्तात्रय कवच करा की न करावं ते. म्हणजे जो प्रपंचामधला आहे त्याला संभ्रम पडण्याचा काही प्रश्नच येत नाही. जर तुम्हाला संरक्षण करायचं आहे तुम्ही ते पठण केलंच पाहिजे. जरी ते ऋषींनी, भृगु ऋषींनी लिहिलं, पण त्याने काही कोणा जीवाची स्तुती लिहिली का त्याच्यामध्ये, त्या देवतेची लिहिली का त्याच्यामध्ये? जरी ते अन्य असतील तर त्यांनी ईश्वराची स्तुती त्यांनी केली. ज्यामध्ये ईश्वराची स्तुती आहे ते पठण आपल्याला करता येतं. आणि मग त्यांनी दत्तात्रय प्रभूंची स्तुती त्यामध्ये केली, म्हणून ते सुंदर आहे, प्रिय आहे, त्याचे कर्ते भृगु ऋषी आहेत. तर म्हटले भृगु ऋषींनी हे स्तोत्र लिहिलं, पण त्यांनी त्याला मधुर म्हटलं. स्वतःच त्यांनी त्याला मधुर म्हटलेलं की नाही? तर म्हटले मग ती आत्मस्तुती त्यांची होणार नाही का? म्हणजे स्वतःची स्तुती केल्यासारखं होणार नाही का? म्हणाले जे काव्य आपण लिहिलं त्यामध्ये स्तुती केली, मग ते आत्मस्तुती होणार नाही का? त्यांनी शंका निर्माण केली ना. म्हणाले हा कवीचा सार्थ आत्मविश्वास, ही काही कवीची स्तुती नाही आहे. कवीने त्या काव्यामध्ये आपला आत्मविश्वास दाखवला, ही आत्मस्तुती नाही, ही तर भृगु ऋषींचा आत्मविश्वास सांगितलेला आहे. या वाक्यामध्ये भृगूने स्वतः काव्यातल्या माधुर्याची जबाबदारी घेतली आहे, नाही का? उदाहरणार्थ म्हणे केशराजू, कुठल्या आपण मूर्ती प्रक्षण नावाचा ग्रंथ आहे, किंवा म्हणे उद्धव देवू, यामध्ये त्यांनी जे नाम दिले ते काय त्यांची काय आत्मस्तुती नाही आहे, तो त्यांचा आत्मविश्वास आहे, देवावरचा त्यांचा विश्वास आहे. त्यांनी जी स्तुती केली तो त्यांचा विश्वास आहे. त्यांनी तर केली देवाची स्तुती, पण त्यांनी सांगितले की जर ही स्तुती कुणी करेल, काव्यपठण करेल, ग्रंथपठण करेल, तर म्हणाले त्याला सुद्धा तशाच प्रकारचा आनंद होईल, ईश्वर साह्य होईल. म्हणाले आम्हाला देवस्तुती करून आम्हाला सुद्धा एक प्रकारचे चैतन्य उजळता आली. ज्यांनीही ग्रंथपठण केलं त्यांना सुद्धा काय होईल? त्यांच्यामध्ये उजळता येईल, भक्तीचा उदय होईल. जर ते स्तवन स्तुती केली तर म्हटले ज्ञानही होईल.
हा आत्मविश्वास त्यांनी आपल्या काव्याच्या ग्रंथाच्या माध्यमातून दाखवला. म्हणून नाही का, म्हणे केशराजू, म्हणे उद्धवदेव, असे काही आपण संदर्भ पाहतो की नाही. का? त्यांनी आपला आत्मविश्वास आणि जबाबदारी ती त्यांनी सांगितली, म्हणून त्यांनी आपली नाममुद्रा वापरलेली आहे म्हणाले. ज्याप्रमाणे नाही का संत ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये माझा मराठी बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, यामध्ये अहंकार नाही, यामध्ये त्यांनी आपला आत्मविश्वास दाखवला. त्याचप्रमाणे भृगुऋषीमध्ये सुद्धा अहंकार नाही म्हणाले. का तर त्यांनी ईश्वराची स्तुती केली आणि जे करतील ते सुद्धा म्हणजे ज्याने स्तुती केली तो सुद्धा उजळून निघेल, तो सुद्धा पवित्र होईल. आणि पवित्र अंतःकरणानं म्हणाले तो सुद्धा परमेश्वराची काय करेल म्हणाले, आराधना करेल. आपल्यामध्ये एक पद्धत आहे, जेव्हा तुम्हाला गुरुमंत्र दिला जातो, गाठी दिल्या जाते, विशेष दिल्या जातो आणि सोबत तुम्हाला एक पारायणाचं स्तोत्र पण दिल्या जातं. का बरं? हे दररोज तुम्ही स्तोत्र करा आणि स्वतःमध्ये काय करा म्हणतात ते, गुरु स्मरण करा, स्तोत्रपठण करा, विशेष करा आणि स्वतःमध्ये उजळता निर्माण करून घ्या. जरी तुम्ही प्रपंचामध्ये राहिले, प्रपंचामध्ये मलिनत्वाचा धोका असतो, कधी काही बिघडेल, सिस्टम काही सांगता येत नाही, कधी आपण बिघडू, कधी आपलं डोकं बिघडेल, काही सांगता येतं का? हे बिघडाबिघडी होऊ नये आपल्यामध्ये. म्हणून विधी फार महत्त्वाचे असतात. जो विधींच्या साह्याने चालतो, जो विधी करतो की नाही, तो प्रपंचामध्ये बिघडत नाही. आणि जो अविधी करतो तो मात्र गर्दळतो, बाजूला जातो, त्याच्यामध्ये मलिनत्व येतं. असं आपण काही पाहतो की नाही. एवढा पहिले करायचे, नंतर मग लांब लांब गेले. का झाले? कार्बन त्यांच्यामध्ये आलं, पारायण सोडलं, सेवा सोडली, स्मरण सोडलं, देवधर्म सोडला, सगळं सोडून दिलं आणि मग हा बिघडल्यासारखा करतो. म्हणून जर तुम्हाला वाटतं बिघडू नये, आपण स्थिर राहिलं पाहिजे, आपण ठिकाणावर राहिलं पाहिजे, तर हे जरा विधी करत जा. बरेच काही जण करत नाही, जे करत नाही त्यांना मी सांगतो, हे करत जा जरा विधी ईश्वराचे. बघा तुमच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं चैतन्य उजळतं तुमच्यामध्ये निर्माण होईल. आणि ज्याप्रमाणे म्हटले काव्यामध्ये कुठल्या प्रकारचा अहंकार नाही आहे. मराठीचं कौतुक करत असताना ज्ञानेश्वरांनी सांगितलं की मराठी भाषा ही अमृताप्रमाणे आहे. त्याही अगोदर आमच्या स्वामींनी मराठी भाषेला उत्तम दर्जा दिला आणि स्वतःही मराठी बोलले आणि आपल्या परिवारालाही सांगितलं जे काही पुढे निर्मिती होईल ते सुद्धा काय सांगा म्हणाले, मराठीमध्येच सांगा. स्वामींच्या परिवारामध्ये विद्वान पंडित ब्राह्मण होते, त्यानंतर आचार्यांच्या काळामध्ये अनेक विद्वान आले, सगळे संस्कृत बोलणारे होते. परंतु भट्टोबासांनी सांगितलं गोसावी मज मराठी निरोपिली असे. का तर मराठी ही अमृतवाणी आहे. बघा मानव संप्रदायाने, ईश्वर अवताराने मराठी भाषेला एवढा मोठा दर्जा दिला. आता साहित्यकार म्हणतात मराठी, परंतु याचे उगमस्थान कोण? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. तीच परंपरा आमच्या परिवाराने अवलंब केली, पंथाने अवलंब केली आणि सगळं ब्रह्मविद्याशास्त्र हे मराठीमध्ये आता आपण श्रवण करतो, ऐकत असतो, पाहत असतो. अनेक ग्रंथ मराठीमध्ये, माई भट्टांनी पहिला ग्रंथ लीळाचरित्र आद्यग्रंथ महानुभावांचा मराठीमध्ये लिहिला. तिथं किती मोठे विद्वान होते हो, षडशस्त्रसंपन्न माई भट्ट होते. आचार्याने सांगितलं नको गा, तो मराठीमध्ये लिहा. त्याचप्रमाणे रत्नमाला स्तोत्र केशवदासांनी संस्कृतमध्ये लिहिला. भट्टोबासांनी स्पष्ट सांगितलं नको गा केशवदेया, याने माझ्या म्हातार्या नागवतील. ज्ञानेश्वरीचे अगोदर 1 वर्ष मराठी लीळाचरित्र ग्रंथ लिहिला गेला, 1 वर्षानंतर ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली. म्हणजे ज्ञानेश्वरांना सुद्धा ही कोणाचीच आहे, मानव पंथाची प्रेरणा आहे. किंवा तुकोबांचे जे अभंग आहेत ते शेवटी मराठीच त्यांनी लिहिल्या गेले. म्हणून महानुभाव पंथ हे मराठी साहित्याचं उगमस्थान असं मला काही हरकत नाही. पहिलं मराठी विद्यापीठ महानुभाव संप्रदाय निर्माण केलं. आमच्या स्वामींनी पहिलं मराठी विद्यापीठ, पहिलं वाक्य मराठीमध्ये कुठे सांगितलं? साळबर्डीला सांगितलं, तेही पारध्यांना सांगितलं. एवढा मराठीचा महिमा आहे आणि तो महानुभाव संप्रदायाने तो त्याचा तेवढा महिमा, मराठी भाषा जी आहे ती महानुभाव संप्रदायाने प्रचलित केली. तिला एवढा मोठा त्यांनी सन्मान दिला.
जर महानुभाव नसते तर आपण आज मराठीही बोलू शकलो नसतो म्हणजे जे साहित्य तुम्हाला मराठीत श्रवण करायला भेटलं नसतं, संस्कृतमध्ये असतं तर कोणी वाचू शकलं असता का? नाही. सामान्य जरी पुरुष आहे त्यालाही धर्म समजला पाहिजे, त्याची नागवणूक नाही झाली पाहिजे. सर्वांना सामान्य असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, कोणाला धर्म आचरण करता यावं, ज्ञान त्याला प्राप्त व्हावं, यासाठी आमच्या स्वामींनी मराठीमध्ये बोलले आणि आपल्याही परिवाराला सांगितलं जे काही आहे ते मराठीमध्ये निरूपण करावं. म्हणून महानुभाव पंथाचा या समाजावर फार मोठा उपकार आहे. त्याच मराठीला ज्ञानेश्वरांनी अमृताची उपमा दिली. मराठीमध्ये माधुर्य आहे आणि मराठी भाषेमध्ये प्रेम आहे, मराठी भाषेमध्ये आपुलकी आहे, मराठी भाषेमध्ये माया आहे. म्हणून आपण शब्द कसा वापरतो याला महत्त्व असतं. आणि मराठी भाषा ही गोड रसाळ वाणी आहे आणि म्हणून ही मराठी भाषेचा आपण अवलंब केला, महानुभाव पंथाने अवलंब केला, महानुभाव साहित्याने अवलंब केला आणि आज जगाच्या पाठीवर मराठी भाषेला उत्तुंग स्थान जर कोणी दिलं तर ते महानुभाव संप्रदायाने दिलं, हे मात्र निश्चित. उद्या आपण पुढील निरूपण बघूया. दंडवत प्रणाम.